नमस्कार, मी ज्योती. तुम्ही पाहत आहात श्रीशा स्पेशल. श्रीशा स्पेशलमध्ये मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर या व्हिडिओमध्ये आज आपण खण ब्लाऊज पीसपासून दरवाजासाठी तोरण आणि मोत्यांचा हार करणार आहोत. तर चला पाहूया संपूर्ण व्हिडिओ. आपल्या घराचा मेन दरवाजा पाहूनच लक्ष्मी घरात येते असं म्हणलं जातं. म्हणून मेन डोअरसाठी खणाच्या ब्लाऊज पासून डोअर तोरण, दरवाजासाठी तोरण आपण तयार करणार आहोत. त्याच खण ब्लाऊज पीस हे घेतलेला आहे. त्याला मॅचिंग असं अस्तर म्हणजेच ग्रीन ब्लाऊज पीस आणि कॅनव्हास, आणि त्यानंतर आपल्याला लागतील ब्रश, ॲक्रेलिक कलर, पॉम पॉम, घंटी असे थोडंसं स्टेशनरीचं सामान. पहिल्यांदा आपण कॅनव्हास घेणार आहोत. त्याच्यावर 10 बाय 15 इतका चौकोन आपल्याला आखून घ्यायचा आहे. त्याची उंची आपल्याला 15 ठेवायची आहे आणि लांबी ही 10 ठेवायची आहे. त्याच्यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्यासारखा सेम आकार देऊन घ्यायचा आहे. येथे आकार तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे घेऊ शकता, पण हा आकार इझी होतो म्हणून हा आकार मी येथे चॉईस केलेला आहे. तर याच्यामध्ये आपल्याला 10 बाय 15च्या बॉक्समध्ये एक आपल्याला पानासारखा आकार देऊन घ्यायचा आहे. सेम अशाच पद्धतीचे आपल्याला 5 किंवा 6 हे कॅनव्हास लागतील. तुम्ही येथे कॅनव्हास नाही वापरलं तरी सुद्धा ही चालेल. ब्लाऊज फक्त अस्तर आणि खण ब्लाऊज पासून सुद्धा ही डोअर तोरण तयार करू शकता. पण येथे मी कॅनव्हास हा एकदम स्ट्रेट होण्यासाठी ब्लाऊज पीस मध्ये कॉलरला म्हणा किंवा शर्ट मध्ये कॉलरला कॅनव्हास हा वापरला जातो. कॅनव्हास वापरल्याने आपण जे तोरण करणार आहोत त्याची जी पानं आहेत ते एकदम स्ट्रेट होतील, म्हणून मी येथे कॅनव्हासचा वापर केलेला आहे. तुमच्याकडे असेल तर वापरा, नाही वापरलं तरी सुद्धा ही चालेल. तुम्ही फक्त इथे ब्लाऊज पीस आणि अस्तर याचा वापर सुद्धा करून हे तोरण तयार करू शकता. कॅनव्हास ऐवजी पुठ्ठा सुद्धा ही वापरू शकता, पण पुठ्ठाचा आपण डोअर तोरण केलं तर ते धुता येत नाही, म्हणून मी इथं कॅनव्हासचा वापर केलेला आहे. सेम याच पद्धतीने पुठ्ठा या आकाराचा कट करा आणि या तोरणमध्ये तुम्ही यूज करू शकता. हा कॅनव्हास आता मी कट करून घेतलेला आहे. सेम त्या साईजचं आपल्याला अस्तर सुद्धा ही कट करून घ्यायचं आहे. येथे मी अस्तर सुद्धा ही कट करून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता जेवढे अस्तर असतील तेवढेच कॅनव्हास आपल्याला येथे लागणार आहे. आणि मी आता हा खण ब्लाऊज पीस घेतलेला आहे. याची जी बॉर्डर आहे ती कट करून साईडला ठेवून देणार आहे. तर ही आपल्याला येथे जो माप आहे तोच ठेवायचा आहे. खण ब्लाऊज पीसचा जो माप आहे तो त्याच्यापेक्षा थोडंसं जास्त 2 सेंटीमीटरनं जास्त घेऊन आपल्याला हे खण ब्लाऊज पीस कट करून घ्यायचं आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता अस्तरपेक्षा खण ब्लाऊजची जी लांबी रुंदी आहे ती मी 2-2 सेंटीमीटरने जास्त घेतलेली आहे. खणाचे सुद्धा ही आपल्याला 6 पीस लागतील. तर तो मापाचा पेपर मी याच्यावर ठेवून याच्यावर मी आता 6 पीस काढून घेणार आहे. गणपती बाप्पासाठी तयारी, डेकोरेशनचे वेगवेगळे व्हिडिओ, श्रावणामधील पूजेचे वेगवेगळे व्हिडिओ, वेगवेगळ्या प्रकारचे टिप्स, अशा प्रकारचे व्हिडिओ मी चॅनलवर अपलोड करत असते. जर तुम्हाला यात इंटरेस्ट असेल तर प्लीज श्रीशा स्पेशलला सबस्क्राईब करा, हीच विनंती. तर आता सध्या 6 कॅनव्हास, 6 अस्तर आणि 6 ब्लाऊज पीस हे कट करून घेतलेले आहे. तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता त्याप्रमाणे टाचणी लावून याला आपण मशीनवर स्टिच करून घेणार आहोत. या पद्धतीने फोल्ड करून 6 पीस मी येथे मशीनवर स्टिच करून घेतलेला आहे. आता हा तुम्ही पाहू शकता याचा आकार कशा पद्धतीने झालेला आहे. हे स्टिच करून मी घेतलेला आहे. याच्या चारही बाजूला आपल्याला अशा प्रकारची ब्लाऊज लेस येते. ती ब्लाऊजची लेस लावून घ्यायचा आहे. आता ह्या 6 पीसवर आपण शुभ चिन्हे काढून घेणार आहोत. श्री, ओम, स्वास्तिक, शुभ, लाभ अशा प्रकारचे चिन्हे आपण काढून घ्यायचं आहे. अगोदर पेन्सिलने काढून घ्या, त्यानंतर ॲक्रेलिक कलरने किंवा फॅब्रिक कलरने हे तुम्ही डार्क करू शकता. खण ब्लाऊजची एक पट्टी आपण अगोदरच काढून ठेवलेली होती. ती पट्टी ही सुद्धा आपल्याला अस्तर आणि कॅनव्हासचा वापर करून मशीनवर याची एक पट्टी आपल्याला तयार करून घ्यायचा आहे. मशीनवर ब्लाऊज आणि अस्तर पीस लावून अशी एक मी पट्टी तयार करून घेतलेली आहे. त्याच्या दोन्ही बाजूला आणि मध्यभागी एक रिंग मी लावून घेतलेल्या आहेत. आणि आता यापुढे तुम्हाला जसं आवडतील तसे हे प्लेट्स तुम्ही याला अटॅच करू शकता. सगळे प्लेट्स खाली ठेवा, वर ही पट्टी लावून त्याला टाचणी लावून तुम्ही मशीनवर हे स्टिच करून घेऊ शकता. आता हे स्टिच करून झालेलं आहे, तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये.
आता याच्या मध्यभागी आपल्याला एक एक लटकन लावून घ्यायचं आहे. लटकन लावण्यासाठी तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे लटकन करू शकता. इथे मी मोत्यांचा, घंटीचा आणि पॉम्पॉमचा वापर करून अशा पद्धतीने सिंपल आणि इझी हे लटकन तयार करून घेतलेले आहे. अशा प्रकारे लटकन करून दोन्ही पेटलच्या मध्ये एक एक लटकन आपल्याला अटॅच करून घ्यायचं आहे. हे मोत्यांचं एक लटकन मी इथे अटॅच करून घेतलेलं आहे. सेम त्याच पद्धतीने प्रत्येक पेटलच्या मध्ये आपल्याला एक एक लटकन हे अटॅच करून घ्यायचं आहे. घर हे माझे आनंदाचे दाराशी सुरेख नक्षी जोडीत जाती मना मनाला नात्याचे हळवे पक्षी. तर तुम्ही पाहू शकता एकदम सुंदर छान आपणच तयार केलेलं आपल्या दरवाजासाठी छान असं डोअर तोरण आपण घरीच तयार केलेलं आहे. तर तुम्ही पाहिलात ना व्हिडिओमध्ये किती सुंदर असा मोत्यांचा हार आपण घरीच तयार केलेला आहे. फक्त खण पीसचा वापर करून आणि मोत्यांचा वापर करून आपण गणपतीसाठी सुंदर हार घरीच तयार करणार आहोत. तर त्यासाठी लागतील आपल्याला कात्री, दोरा, लोकर, आपल्याला येथे 2 सुया लागणार आहेत, पर्ल, गोल्डन मोती, ब्लाउज पीस आणि ही एक किचनची रिंग येते ते एक रिंग सुद्धा ही लागेल. तर पहिल्यांदा मी एक खण ब्लाउज पीस घेतलेला आहे. तुम्हाला जो आवडेल तो ब्लाउज पीस सुद्धा ही घेऊ शकता. पण खण ब्लाउज पीस मुळे दिसायला खूप छान ट्रेडिशनल दिसतं म्हणून मी येथे खण पीसचा वापर केलेला आहे. त्याच्यावर आपल्याला आता एक वाटी ठेवून घ्यायचा आहे. त्याच्यानं आपण मार्किंग करून घेणार आहोत. तुम्ही येथे वाटीचा किंवा ग्लासचा सुद्धा ही वापर करू शकता. 25 लागतील. तर आपण ते आता कट करून घेऊया. त्या 25 गोल पीसापैकी 5 गोल पीस हे मी घेतलेले आहे. त्या गोल पीस पासून आपण एक फूल तयार करणार आहोत. 5 पाकळी फूल, एका फुलाला 5 पाकळी म्हणून 5 फुलासाठी 25 गोल आकाराचे हे पीस आपल्याला लागणार आहेत. बत्ती घेऊन त्या गोलाकार साईडला फिरवून घ्या म्हणजे ते दोरे तिथे लॉक होतील. ब्लाउज पीस मधील एक्स्ट्रा दोरे हे बाहेर येणार नाही. आकार एक तुकडा घेऊन आपल्याला त्याला अर्ध्यामध्ये फोल्ड करून घ्यायचा आहे. अर्ध्यामध्ये फोल्ड करून झाल्यानंतर परत पावमध्ये एकदा फोल्ड करून घ्यायचा आहे. तुम्ही पाहू शकता व्हिडिओमध्ये हा पावमध्ये असलेला तुकडा आपल्याला निर्या करत करत या दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचा आहे. सेम अशाच पद्धतीने 5ही हे जे तुकडे आहेत ते आपल्याला एका दोऱ्यामध्ये ओवून घ्यायचं आहे. 5ही पाकळ्या आपले येथे ओवून झालेल्या आहेत. आता दोराचा शेवट आणि दोराची सुरुवात घेऊन आपल्याला येथे एकदम फिट अशी गाठ घालून घ्यायची आहे. दोरा तसाच ठेवून आपल्याला ही 5ही पाकळ्या ऍडजस्ट करून घ्यायचे आहेत. 5ही पाकळ्या ऍडजस्ट झाल्या की छान सुंदर असे फूल तयार होईल. परत तो जो खालची सुई आहे ती सुई आपण वर ओवून घेणार आहोत आणि फुलाच्या मध्यभागी एक बीड्स आपण येथे अटॅच करून घेणार आहोत. तर अशा छान पद्धतीने खण पीस पासून आपण फूल हे तयार केलेलं आहे. सेम अशाच पद्धतीने खणापासून दरवाजासाठी तोरण हेही व्हिडिओ मी अपलोड केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते. तेथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. 5ही फुलं तयार करून झाल्यानंतर आपल्याला लागतील लोकर आणि 2 सुई. 2 सुईमध्येही 2-2 फुटा इतकं किंवा 2.5 फुटा इतकं दोरा ओवून दोन्ही सुया आपण ही जी किचनची रिंग असते त्या रिंगला अटॅच करून घेणार आहोत. एक मोठं मणी अगोदर आपल्याला ओवून घ्यायचं आहे. त्याच मणीमधून दोन्ही सुया आपल्याला ओवून घ्यायचा आहे आणि परत एका सुईमधून 2 मणी आणि दुसऱ्या सुईमधून 2 मणी असं आपण ओवून घेणार आहोत. याची रचना तुम्ही तुमच्या मर्जीप्रमाणे कमी जास्त किंवा चेंज करू शकता. पहिल्यांदा आपल्याला एक मोठं मणी ओवून घ्यायचं आहे. ही मोठी मणी ओवून झाल्यानंतर प्रत्येकी दोन्ही सुयामध्ये आपल्याला 2-2 गोल्डन मणी हे ओवून घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला 2 फुटाचं एक हार तयार करून किंवा एक माळ तयार करून घ्यायचा आहे. 2 फुटाची माळ तयार करून झालं की ही माळ त्या किचन रिंगला आपल्याला अटॅच करून घ्यायचा आहे. या माळेच्या मध्यभागी सुई दोरा अटॅच करून आपल्याला तिथे खाली लटकन हे तयार करून घ्यायचं आहे. त्यासाठी अगोदर एक गोल्डन बीट्स, त्यानंतर पर्ल आणि 15 गोल्डन बीट्स अशा प्रकारे आपण लटकन तयार करून असे 15 लटकन तयार करून आपण या माळेच्या मध्यभागी अटॅच करून घेणार आहोत. माळेच्या मध्यभागी लटकन तयार करून झाल्यानंतर या लटकनच्या वर
आपण जे खण ब्लाऊज पीस पासून फूल तयार केलेलं होतं ते फूल सुई दोऱ्याच्या साहाय्याने येथे आपण अटॅच करून घेणार आहोत. ज्या प्रकारे आपण बटन वगैरे अटॅच करतो सेम त्याच पद्धतीने हे फूल घेऊन मागची जी मणी असते किंवा जी बीट्स असते तिथे आपण फक्त शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने शिवलात की ते फूल त्या माळेला अटॅच होईल. तर सेम अशाच पद्धतीने 5ही फूल आपण या माळेला अटॅच करून घेणार आहोत. तर अशा प्रकारे कमी खर्चात कमी साहित्यात आपण गणपती बाप्पासाठी छान हार हा घरीच तयार केलेला आहे. मी केलेला हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडल्यास नक्कीच श्रीशा स्पेशलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, हीच विनंती. अशाच वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ मी श्रीशा स्पेशल या चॅनलवर अपलोड केलेले आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते, तिथे जाऊन तुम्ही तो व्हिडिओ नक्की पाहू शकता. व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पाहिला त्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून धन्यवाद.